नाही, पण तुमच्याबद्दल म्हणजे मला तर तुमच्या आजी नगराध्यक्षा होत्या सिन्नरच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. हे तुमच्याकडं म्हणजे हे जे राजकारण म्हणू आपण किंवा समाजासाठी काहीतरी करण्याचं आहे ते आलं कुठून? म्हणजे आजी आजोबा ते काय करायचे? नाही, माझे आजोबा व्हिडिओ उद्योजक होते, शेती करणारे होते आणि समाजकारणात जास्त रस घेतलेली माणसं होते. ते आमदार होते, 62 साली ते आमदार झाले होते. माझी आजी गावातलीच असल्यामुळे, सिन्नरमधलीच असल्यामुळे तिचा संपर्क सगळ्यांशी होता. म्हणजे माहेर येतेच आणि सासर येतेच असल्यामुळे संपर्क शाळ्यांशी होता आणि थोडं तिच्याकडून मला जास्त मी जेव्हा कॉलेजमधून शाळा सोडून घरी आलो तेव्हा तिचे संस्कार जे होते ते जास्त मला वाटतं मला मिळाले आणि दर गोष्टी ती मला समजून सांगायची की असं वागलं पाहिजे, असं वागलं नाही पाहिजे. हे जे सगळं ती शिकवायची त्याच्यावर मी पुढं चालत राहील. नाही, तुमच्यावर म्हणजे असं जे मी वाचलं त्याच्यातून की तुमच्यावर वडिलांचा पण एकूण खूप प्रभाव, वडिलांचा, आजीचा, म्हणजे आता तर आजीच्या बद्दल बोलताना तुमच्या डोळ्यामध्ये तुमचे डोळे भरून आलेले आहेत. आजीच्या बद्दल सांगा आणखीन. असं खूप काही सांगायसारखं नाही, परंतु कडक शिस्तीची होती. म्हणजे वेळप्रसंगी मी मारही खाल्लेला आहे तिचा, खूप आम्हाला मारायची पण लाडही करायची. परंतु नंतरच्या काळात जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून ते संस्कार होते ते तिने मला राजकारणातल्या, समाजकारणातल्या खूप गोष्टी म्हणजे जुने अनुभव सांगायची की असं खूप तुम्हाला असं प्रकर्षानं काय आठवतो? कुठली गोष्ट, काय एखादा प्रसंग? नाही, असा प्रसंग म्हणून नाही, पण प्रत्येक प्रसंगात ती मला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती की गेलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे. माझी ओळख आहे आज की मी प्रत्येकाच्या घरी लग्नाला, कार्याला, अंत्यविधीला, दसक्रियेला कुठं ना कुठं जातो. हे माझी आजीच मला शिकवायची की तुम्हाला समाजात राहायचं आहे तर समाजात राहिलं पाहिजे, तर समाजाशी एकरूप झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी वागत राहिलो. आणि आमच्या घरातच तसं होतं की माझ्या आजोबांपुढे माझे वडील काही बोलत नव्हते. जे माझे आजोबा सांगायचे तेच माझ्या वडिलांनी केलं आणि तीच पद्धत पुढं होती की ते जे सांगतात तेच मी ऐकत गेलो. नाही, पण त्याच्यामध्ये आपल्या इच्छा अपेक्षा काही वेळेला त्याला मुरड घालणं, काही वेळेला